नमस्कार रसिका हो. नमन नटवरा या नावाने गोधडीवर आपण नाटक या कलेला वाहिलेलं सदर सुरू केलं. या सदराचं शीर्षक हे एका नांदीवरून घेतलंय हे तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहेच. नमन नटवरा. आता बघा ना, नटवर, नटेश्वर, नटराज हे शब्द जे आपण शंकराला म्हणजेच नाट्यकलेच्या अधिष्ठात्या देवतेला उद्देशून योजतो त्याच्यामध्ये नट आहे. त्याशिवाय अभिनेता या अर्थी नट हा शब्द, नाट्य, नाटक हे या कलेशी संबंधित शब्द, या सगळ्यांचा संबंध जाऊन पोहोचतो तो मुळात संस्कृत मधल्या एका धातूपाशी. तो संस्कृत धातू आहे नट. तुम्ही म्हणाल यात काय वेगळंय? हे तर कळतं, नट पासून नट आलंय, नाटक आलंय, नाट्य आलंय. गंमत थोडीशी वेगळी आहे. नट या संस्कृत धातूचे दोन अर्थ होतात. नट या धातूचा एक अर्थ आहे नर्तन करणं, नृत्य करणं, आणि नट या धातूचा दुसरा अर्थ आहे अभिनय करणं, जो नाट्यकलेशी संबंधित आहे. आता गंमत बघूया आपण. भारतामधला नाट्यकलेविषयीचा जो सगळ्यात प्राचीनतम उपलब्ध ग्रंथ मानला जातो तो आहे भरताचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ. पण नाट्यशास्त्र हा ग्रंथ केवळ नाटकाविषयी नाहीच बोलत. आज साहित्य, संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलांचे अभ्यासक संदर्भासाठी हा ग्रंथ वापरत असतात. कारण गंमत हीच आहे की आज आपण साहित्य ही कला वेगळी, नाटक ही कला वेगळी, नृत्य ही कला वेगळी, संगीत ही कला वेगळी अशा पद्धतीने पाहतोय, पृथक पृथक गोष्टी करतोय. याच्या बाबतीत थोडंसं गमतीने असं म्हटलं जातं की आज ना अतिविशेषीकरणाचं युग आहे, सुपर स्पेशलायझेशनचं. म्हणजे उजवा कान दुखतोय तर वेगळ्या डॉक्टरकडे जावं लागेल आणि डावा कान दुखतोय तर वेगळ्या डॉक्टरकडे जावं लागेल. पण एकेकाळी या सगळ्याचा अभ्यास एकाच वैद्यकशास्त्रामध्ये होत होता असेल ना, तसंच काहीसं. आज नाटक वेगळं, नृत्य वेगळं, पण एकेकाळी या कलांचं सह अस्तित्व होतं. नृत्याच्या माध्यमातून नाटक सादर होत होतं हे आपल्याला सहज कळू शकतं. आपल्याकडची बघा तंजावरी नाटकांची परंपरा आहे, ज्याच्यामध्ये उल्लेख येतो की नाटक नाचून दाखवावे, नाचवून दाखवावे. आता हा जो सगळा भाग आहे यातनं आपल्याला हे जे कळतंय त्याची खूण नट या धातूने मस्तपैकी आपल्या पोटामध्ये दडवून ठेवलेली आहे की बघा माझे दोन अर्थ आहेत. का? कारण या दोन्ही कलांचं एकेकाळी सह अस्तित्व होतं हे मी तुम्हाला सांगतोय. नट हा धातू आपल्याला काही सांगतोय, आपण ऐकतोय का?